आजच्या दिवसातील 5वा सामना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मोठी देसाई विपक्ष सोनारपाडा. सोनारपाडा संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं मोठी देसाई टीमला. देसाई संघ नुकताच निळजाच्या स्पर्धेमध्ये खेळला. हेदुटणे संघाला पराभूत करत इथे मात्र हा संघ वेळेवरती पोहोचलाय. चला आपण मॅचकडे जाऊया. सोनारपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती राहील आणि यानंतर असेल सामना नावाली आणि निळजे. दोन्ही संघ आपणही रेडी राहा. 6वा सामना आजच्या दिवसातला नावाली निळजे. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. रिझर्व्ह दिवस देखील ठेवला या स्पर्धेला, जेणेकरून घाई व्हायला नको, कमी षटकांचे सामने पाहायला नको. शिरडोन ब आणि आडिवली हा सामना होणार आहे शेवटचा. आपण जर का पाहत असाल तर नक्कीच इथे उपस्थित राहा. शिरडोन ब आणि आडिवली हा देखील सामना होईल. परंतु या अगोदर खरं तर आपण पाहताय सोनारपाडा मोठी देसाई ही लढत या ठिकाणी होईल. शिरडोन ब आणि आडिवली या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण जर का पाहत असाल, ऐकत असाल तर तुमचाही सामना होईल आजच्या दिवसातला. त्यामुळे तुम्हालाही रिपोर्टिंग करावं लागेल. राहुल ठाकूर सोनारपाडा यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल ठाकूर सोनारपाडा यांचं सहर्ष स्वागत. चला सोनारपाडा संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. सोनारपाडा टीमला विनंती राहील, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. विजय प्रो साऊंड सिस्टम डीजे सिस्टम तुम्ही सध्या पाहताय. चांगलं डीजे सिस्टम. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार या स्पर्धेचे आयोजन आहे. चला लवकरात लवकर सोनारपाडा संघ आपण फिल्डिंग लावून घ्या त्वरित.
परफॉर्मन्स, तुम्ही जितका चांगला परफॉर्मन्स कराल तितके चांगले तुम्हाला पॅकर्स मिळतील, पुरस्कार ते मिळतील प्रत्येक विभागामध्ये. आणि पूर्ण वर्षभर अन्वी 11 हेच नाव राहील, म्हणजे लकी नेम राहील. खरं तर मोठी देसाई संघासाठी अन्वी 11 मोठी देसाई ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रवीणजी देवकर, खरं तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला वर्षभराचा या टीमसोबत आणि सातत्याने याच नावाने तुम्हाला हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळेल. कुठेही घ्या पण तो नाव असेल अन्वी 11 मोठी देसाई. आणि एका बाजूला दिव्यांशी 11 सोनारपाडा. दिव्यांशी 11 सोनारपाडा विपक्ष अन्वी 11 मोठी देसाई. ही लढत या ठिकाणी रंगताना आपण पाहणार आहात. चला सामन्याकडे आपण जाऊया. डावाला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. 4 षटकांचे सामने आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पहिला हायेस्ट 64 जो कधी निळजे असंघाने केला होता. त्या धावांचा पाठलाग करताना कौसा संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला. तर मग इथे मोठी धावसंख्या येईल का हे पाहावं लागेल. या मॅचमध्ये मोठं टार्गेट पाहायला मिळेल का, कारण प्रतिस्पर्धी सोनारपाडा संघ दिव्यांशी 11 सोनारपाडा संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. स्वतः अमर ठाकूर अप्रतिम शरीरयष्टी असणारा हा खेळाडू, दिप्पाड शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आणि तितकीच चांगली उत्तुंग कामगिरी करणारा हा खेळाडू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला आहेत खेळाडू त्या ठिकाणी मयूर देवकर आणि त्यांच्या बरोबरीने नॉस्ट्रायकिंग एंडला जितेश पाटील अमर त्या ठिकाणी आहेत. पहिल्या ओव्हरसाठी पहिल्या पॉवर प्लेसाठी मयूर आणि त्यांच्या बरोबरीने स्वतः जितेश आहेत त्या ठिकाणी. जितेश पाटील मयूर देवकर ही सलामीवीर जोडी. बॉलिंग मार्कवरती अमर ठाकूर. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. फिल्डिंगमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे. लॉंग ऑनला थोडासा खेळाडू अगदी जवळ उभा आहे. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग. अमर म्हटलं की नेहमी त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. अगदी हाय जंप पॉपिंग क्रीज झाल्यानंतर हाय जंप लगावत शोल्डरचा वापर करणारे हे खेळाडू. गोलंदाज हॅट्रिकसाठी 2000 आहेत. रोशन भोईर पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून. खरं तर सोनारपाडा संघाच्या गोलंदाजांना त्या ठिकाणी 2000 पारितोषिक आलं. सलग 3 विकेटसाठी दिव्यांशी 11 सोनारपाडा टीमला सुवर्ण संधी आहे. गोलंदाजांना सलग 3 विकेट 2000 हे पारितोषिक आलंय. रोशन भोईर या टीमचे पुरस्कर्ते आहेत. आणि मॅचला सुरुवात झाली. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे मोठी देसाई आणि सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान. पहिल्या षटकासाठी अमर ठाकूर आणि समोर मयूर देवकर. लेट्स प्ले राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आहे. या ठिकाणी लॉंग ऑनला खेळले. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता परंतु खेळाडू तैनात होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नक्कीच तयारीमध्ये होते आणि अलर्ट असताना मात्र त्याने बॉलला थांबवलं. पहिली सिंगल पहिल्या बॉलवरती आली. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फुल टॉसवरती पाहायला मिळाला. त्या ठिकाणी सिंगलने अकाउंट ओपन केलं मयूर देवकर या फलंदाजाने स्वतःचं टीमचं. आणि इथे सेकंड बॉल असेल अमर ठाकूर यांचा. फलंदाज जितेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहेत या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक. फुल लेन बॉल डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर. पंचाचा इशारा वाईट बॉल. हेमंत कोळी त्या ठिकाणी आहेत मॅच ऑफिशियल्स. अजिम दोले देखील आपण पाहता स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेला वाईट बॉलचा इशारा. 2 धावा धावफलकावरती बघा. 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेमध्ये जिथे स्टॅकिंग याला खोलात टाकला. ड्राईव्ह करत असताना जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स. थ्रो आला तर वेगवान. तो मयूर सुरक्षित आहेत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. सुरक्षित उभे असताना आपण त्यांना पाहिले कोणत्याही प्रकारची रन नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला.
अमर ठाकूरची एक वेगळी खासियत आहे, अचूक टप्प्यावर तो बॉल टाकतो, फलंदाजांना थोडासा डॉमिनेट करतो. हार्म ॲक्शन, उंचीचा फायदा, बॉडीचा फायदा, फॉलो थ्रू त्यांचा चांगला आहे. बॉबिंग क्रीजवर पुन्हा एकदा तेज सरार वेगवान दिशाहीन चेंडू होता. वन्स अगेन वाईड बॉल, अतिरिक्त रन्स. वेग जास्त होता परंतु दिशा खराब असल्या कारणाने या बॉलला पंचांनी वाईड घोषित केलं. लेग स्टिकच्या बाहेर, डाव्याच्या बाहेर हा चेंडू वाईड बॉल पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा बिनबाद 3. 2 वाईड टाकले अमरने, एक सिंगल आली लिगल आणि एक डॉट बॉल देखील या षटकामध्ये पाहिला. थोडासा लॉंग स्पेल. पुन्हा खोलाट, क्या बात आहे. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर होता या ठिकाणी. फुल लेंथ यॉर्कर, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, जे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं जितेश पाटील यांच्याकडे. मग अशी उल्लेख केला या खेळाडूची ध्येय असते, त्याचा चांगला फायदा त्याला होतोय. बॉल रिलीज करत असताना अगदी हाय ॲक्शन बॉल टाकतो खोलात. तुम्हाला थोड्याशा पायांच्या हालचाली दाखवाव्या लागतील. अमरच्या अगेन्स्ट शफल झाले होते आणि ते रॉंग वन. फटका फसलेला आहे. झेल टिपत असताना सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू बाद. पहिला धक्का मोठी देसाईला. जितेश पाटील बॅक टू द डगआउट. बाद झाला. धावसंख्या 3. बघा पुन्हा एकदा हा बॉल आतमध्ये आला होता बॉल त्या ठिकाणी. त्यानंतर थोडासा हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. बॅटची वरची कडा घेत असताना पॉईंट रिझनकडे हा जेल. सॉफ्ट डिसमिसल झाले जितेश. पहिला खेळाडू बाद मोठी देसाईचा होताना पाहिला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला वरुण पाटील. चिरागने झेल पकडला होता मागचा पॉईंटला जो आहे, त्याने मात्र तो झेल टिपला होता. सॉफ्ट डिसमिसल झाले जितेश पाटील. आता वरुण पाटील मैदानामध्ये आहेत. वरुण देखील एक टॅलेंटेड खेळाडू आहे या संघाचा. वरुणकडे आक्रमकता आहे, वरुणकडे स्किल चांगला आहे. तो गॅप शोधतो चांगल्या पद्धतीने, तो फॉलिंग सिप मारतो, तो चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतो. सर्व गोष्टी आहेत त्याच्याकडे आणि इथे त्याला या सर्व गोष्टींचा वापर करावा लागेल. आपल्या टीमसाठी धावा बनवाव्या लागतील. या मॅचच्या दरम्यान मोठी धावसंख्या उभारावी लागेल. वरुण पाटील ऑन स्ट्राईक. अमरला पहिला विकेट मिळाला. लॉंग स्पेल, 2 वाईड बॉल त्याने जरूर टाकले परंतु पहिल्या 4 मध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट काढला जितेशचा. आघाडीची जोडी त्याने फोडलेली आहे. सलामीवीर खेळाडू त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. वाखाणने जोगा स्पेल राहील अमर ठाकूरचा. पुढचा चेंडू, याही बेला गती जास्त होती. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. वेगवान बॅट स्विंग होता परंतु बॉलच्या लाईनमध्ये नसल्या कारण हलकीशी आतली कडा घेत असताना बॉल शरीरावरती लागला. ही धाव मात्र आता वरुणच्या खात्यामध्ये जाईल. ही धाव पुन्हा एकदा मोठी देसाई टीमच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहत आहे. प्रचंड वेगाचा वापर करत असताना लास्ट मोमेंटला डोळे बंद झाले. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. कडा घेत असताना शरीराचा वेध घेतला आणि त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. लास्ट बॉल या ओव्हरचा. 4 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत अमरने. पहिल्या षटकामध्ये चालू आहे शेवटचा बॉल. लॉफ करत असताना ओव्हर पिच ऑन साइडला दे घुमा के लाजवाब स्ट्रोक. 6 धावा षटकार. टीम टायमिंग. मयूर देवकर होते त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला. त्यांच्या बॅटमधून ऑन साइडला हा फटका बघा. स्लॉटमध्ये टाकला बॉल. शफल झाले होते आणि त्यानंतर ताकद वापरली. एक्साइटिंग द पॉवर आणि इट इज अ 6. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना मच निडेड सिक्सर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, पहिल्या 5 मध्ये 4 होत्या. लास्ट बॉल त्याला षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद. 10 धावा आलेल्या आहेत आणि आता पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आजचा दिवस फ्रायडे, शुक्रवार बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. खरं तर मोबाईल फोन प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकजण सामने पाहतोय. मगच सिद्धू पाटील जे वाडेघरचे संघनायक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये आम्ही शेतामध्ये केलो, बुटं नव्हती, बॅट नव्हत्या, एवढ्या चांगल्या परिस्थिती देखील चांगली नसताना आम्ही स्ट्रगल केला. परंतु आजच्या तरुणांसाठी मात्र हा सुवर्ण काळ आहे. गोल्डन तर अपॉर्च्युनिटी आहेत या क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे सर्व काही आहे. पूर्वी 1 बॅट 2 बॅट असायच्या एका टीमकडे. चप्पल नसायची घालायला तरी देखील. खरं तर क्रिकेटमध्ये प्रेम करणारे खेळाडू आपण पाहिले ज्याने आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करत क्रिकेटला भरपूर चांगलं जपलं. हे खेळाडू ज्यांनी खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला दिशा गती दिली, त्यांचा नक्कीच आदर करावा. त्यांच्याकडून शिकायला तुम्हाला मिळेल जरूरच. आणि सिद्धू पाटील काय परफॉर्मन्स होता मागच्या सामन्यामध्ये, अप्रतिम वाडेघर संघासाठी. सेकंड ओव्हरला आलेत अनिकेत पाटील. अनिकेत पाटील हा खेळाडू आला सेकंड ओव्हरसाठी.
मैदानामध्ये दिव्यांशी 11 सोनारपाडा संघाचा हा खेळाडू. फार एंड मात्र हे षटक राहील. कमी उंचीचा खेळाडू, मूर्ती लहान, कीर्तिमान कामगिरी करेल का? अगदी सरळ विकेटच्या बाजूला स्वतः अमर आहेत. लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आहे. ब्लॅक स्क्रीन समोर नो मॅन्स लँड. बॉल मात्र चालला एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार, सेफ शॉट. स्ट्रेट हिट आपण पाहिला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा 90 अँगल व्हर्टिकल फ्लो आपण बॅटचा बऱ्याच वेळा पाहिला असेल. अगदी पंचांच्या समोरून बॉल निघून जायचा, पायासमोरून. तो फटका आपण पाहिला, सेफ शॉट. आणि इथे डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चौकार. पुन्हा एकदा कव्हर्सला टार्गेट केलंय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनकडे हा फटका इनसाइड आउट होता. पुढे येऊन खेळले होते. 2 धावा आल्या या चेंडूवरती. अप्रतिम फटकेबाजी. 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही खेळाडू आता बंद 7-7 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 2 मध्ये 7 केल्या मयूर देवकरने, 3 मध्ये 7 खेळतोय. वरून स्लॉग इट, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलाय आणि इथे बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. शेवटच्या मुमेंटपर्यंत धावत आले होते. झेल टिपण्याचा प्रयत्न किंवा बॉलला अडवण्याचा प्रयत्न होता. तो काय स्लॉग हिटचा फटका होता बघा. कडक आवाज आला, कडक शॉट, बेधडक मारतोय वरुण पाटील. वरुण पाटीलचा फटका म्हणजे 440 होल्डचा झटका असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने मारला, विथ द टर्न आतमध्ये आणला होता बॉल गोलंदाजाने. बघा पुन्हा एकदा ऑफ कटर आणि त्याच्यामध्ये स्लॉग हिट, गुडगा वाकवत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. पहिल्या 3 मध्ये 12 धावा खर्च केल्या. अनिकेत पाटील थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना आपण पाहता 22ला 1 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. मिड ऑफला मागे ढकललंय, अगदी लॉंग ऑफकडे चाललेत. कडा लागली बॅटची. थर्डमॅनला खरं कमालीचे एफर्ट्स. बॉलला थांबवलं हे गरजेचं आहे, कारण इकडे जर का बॉल निघाला तर तो लॉंग स्टॉपला नॉनस्टॉपच जातो, थांबत नाही. आउटफील्ड टणक आहे मैदानाची. विकेट सुंदर आहे आणि विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला जो फिल्डर आहे त्याचंही कौतुक पाहायला हवं. विराजने चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी धावा वाचवल्या, किमान 4 वाचवल्या असंच म्हणेल मी. फुल टॉस ड्राईव्ह लेंथवरती आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये खेळलेत. अमर धावतो त्या ठिकाणी. वाडिश लॉंग आपला सरकलाय. सेकंड पूर्ण केली. तिसरी होईल का तर नाही आहे, नकार दिलाय. नॉन स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूने 2 धावा आल्या. बॅटिंग करत असताना वरुण पाटीलच्या बॅटमधून त्या ठिकाणी अन्वी 11 मोठी देसाई टीमला. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 24. या ओव्हरमधला पुढचा बॉल याही वेळेला पायात टाकलाय. चांगले एफर्ट्स होते फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी बॉल पकडण्यासाठी अनिकेत पाटीलचे. सिंगल रोखता येणार नाही. सिंगल रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धाव फलकावरती मैदानामध्ये आपण पाहता 25. काय सूर मारला होता गोलंदाज अनिकेतने. बघा पुन्हा एकदा त्याचे एफर्ट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याने एफर्ट्स लावले होते बॉलला थांबवण्यासाठी. आपला संघ जिंकला पाहिजे, आपला संघाचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे आणि माझ्याकडून खरं तर चांगला परफॉर्मन्स कसा देता येईल यासाठी मात्र प्रयत्न करताना आपण अनिकेतला पाहिलं. ड्रिंक्स ब्रेक होतोय. चला पाणी घेऊन मैदानाकडे. ड्रिंक्स इंटरवल आपण घेऊया 2 षटकानंतर. पहिले 2 षटकं, पहिल्या ओव्हरमध्ये 10, मागच्या ओव्हरमध्ये 15. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील, कितपत टार्गेट असेल बघा. नेक्स्ट मॅच असेल नावाली आणि निळजे. दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. नावाळी आणि निळजे ही लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहता मोफत पाणी वाटप स्वर्गीय श्री साईनाथ भोईर प्रतिष्ठान, स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खरं तर करण्यात येईल. साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने या परिसरामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी मोफत पाणी दिलं जाईल. सौजन्य गणेशजी पाटील हेदुटणे, प्रथम पाटील सोनारपाडा. पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी असं म्हणतात. जल हे तो कल हे. आणि संपूर्ण स्पर्धांसाठी त्यांच्या वतीनं मोफत पाणी दिलं जाईल. स्वर्गीय साईनाथ आणि एका बाजूला राकेश म्हात्रे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगामागी. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना सातत्याने तेवत ठेवण्यासाठी हे काम केलं जातं, मोफत पाणी वाटप. मी आवर्जून उल्लेख करील खरं तर गणेशदादा पाटील हेदुटणे, प्रथमेशजी पाटील सोनारपाडा समाजसेवक आहेत. त्यांचंही विशेष कौतुक. सर्व स्पर्धांसाठी मोफत पाणी आणि खरं तर फार पुण्याचं काम आहे.
अन्नदान आणि जलदान हे फार महत्त्वाचं असतं. पुण्य कमवतो माणूस, कारण प्राणवायू असतो पाण्यामध्ये आणि हे काम त्या ठिकाणी केलं जातं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. यश आले आहेत पुन्हा एकदा स्लॉटमध्ये, गुडघा टेकत ट्रेडमार्क शॉट, वरुण पाटीलचा धमाका, लाजवाब षटकार, अप्रतिम होता हा फटका. बघा पुन्हा एकदा छोटे चणीचा हा खेळाडू आहे, कमी उंचीचा, पण तो फटके मात्र जास्त उंचीचेच मारतोय. क्विक बॅटचा फ्लो आपण पाहिला, अतिशय वेगवान बॅट स्विंग आणि एक स्टायलिश खेळाडू आहे वरुण पाटील. पिंट्या दादा आमचे स्कोर आहे तेही सांगतात एक खरं तर स्टायलिश खेळाडू आहे आणि फेवरेट त्यांचा देखील आहे. आणि बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळायचं असं हे त्याच्याकडून शिकावं. आणि अमोल पाटील सोनारपाड्याचा तोही एक त्याच दाटणीचा खेळाडू, लेदर चांगला खेळतो वरुण, त्याच्यामुळे त्याच्याकडे मेरिट आहे. बघा त्याने काय फटका सजवला होता, ॲड अ कॉर्डिनेशन, स्टँडर्ड डिलिव्हर. पुन्हा एकदा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवला, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल होईल कदाचित आणि झाले, पकडला झेल. बॉबीने झेल पकडला एक्स्ट्रा कव्हरला. 22 धावांची वादळी इनिंग्स या ठिकाणी समाप्त झाली. वरुण पाटील चालला मैदानाच्या बाहेर. पावसासारखा धोधो कोसळला तो. 9 मध्ये त्याने 22 केल्या, आपल्या टीमला चांगलं योगदान दिलं, परंतु त्या ठिकाणी चांगला झेल टिपला बॉबीने. हा विकेट होता. पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती नॅचरल स्विंग, त्याच्या स्विंगवरती मात्र इनसाइड आउट हा स्ट्रोक होता, प्रॉपर फटका होता, फक्त उंची जास्त घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, त्यामुळे खेळाडू बाद झाले. वरुण नौका फलंदाज मैदानाच्याकडे आतमध्ये जातोय. आकाश मात्रे हा देखील एक विध्वंसक खेळाडू आहे. आकाश इडॅट नंबर 4 मैदानाकडे आपण त्यांना जाताना पाहताय. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी आकाश मात्रे हा खेळाडू आहे. मोठी देसाई संघाचा अन्वी 11 मोठी देसाई, विपक्ष एका बाजूला दिव्यांशी 11 सोनारपाडा. बिग फाईट, वातावरण टाईट करावं लागेल या मॅचमध्ये. वन्स अगेन क्या बात आहे, फोर्सेबल स्ट्रोक, अप्रतिम, लाजवाब, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर आणि इथे टोकला आकाशने, षटकार, 6 धावा. का बॅट स्विंग होता. मला आठवण झाली विनीतची गर्द दातिवलीचा, त्याने असेच फटके मारले होते, 65 धावांची इनिंग साकारले होते. आणि इथे बघा पुढे टाकला बॉल, थोडेसे स्टेप आउट झाले, शफल झाले आणि त्यानंतर हा फटका होता. बॉटमहँडचा वापर चांगला होता, ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं, फटकाही तितका सुंदर 20 स्टेपमध्ये होता, अप्रतिम. हाफ हेलिकॉप्टर. खरं तर गोलंदाज यश पाहतच बसला बॉल कुठे चाललाय, कारण त्यालाही वाटत इतका वेगाने बॉल जाईल बाउंड्रीलांच्या पलीकडे, जमिनीला समांतर हा पॅरल स्ट्रोक होता. फटक्यामध्ये ताकद होती, जान होती. 6 धावा आल्या. यावेळेला स्विंग अँड मिस, कमी गतीचा बॉल, टप्पाही चांगला होता, बॅटर फ्लोमध्ये आला, त्याला थांबवलं यशने. नॅचरल स्विंग त्याचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर गरकन बॉल फिरवला, बोटं फिरवली बॉलवरती, फिंगर रोल करत असताना हा निर्धाव चेंडू. ऑन साईडला मिस टायमिंग आहे, बॉलर पोचेल का, त्याने बॉल खाली पोचलाय आणि झेल सुटला देखील आहे. प्रयत्न चांगले होते, सोपा झेल होता, जवळजवळ ऑलमोस्ट त्या ठिकाणी बॉलच्या खाली आले, बॉल हातामध्ये देखील पडला होता, झेल व्हायला हवं होतं, कॉटन बोल्ड झाले असते. खेळाडू आकाश लास्ट मोमेंटला हा झेल सुटला आहे. यशचंही कौतुक करावं लागेल, तोही अगदी वेळेवर तिथे पोहोचलेला आहे, आपल्या टीमसाठी गोलंदाजी करतोय. 39-39 धावा धावफलकावरती आहेत. सोनारपाडा संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. याही वेळेला फुल लेंथ आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पोझिशनमध्ये नव्हते प्रॉपर, त्यामुळे मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. एक सिंगल इथे मिळाली. मागच्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येकी 15-15 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या मोठी देसाई टीमला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्कोअर कार्डवरती 2 गडी बाद 40 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10, सेकंड ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 15, मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाला. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, 40 धावा आल्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला नावाली आणि निळजे संघाचे कॅप्टन, निळजे अ संघ आणि एका बाजूला नावाली संघ असेल. टॉस होईल. आजच्या दिवसातला 6वा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बिग फाईट, नितेश आक्रमण पाहिलं आपण.
यस 39. टेक्निकली स्कोअर थोडं मिस्टेक होतं, क्षमा असावी. लास्ट बॉल डॉट आहे, त्यामुळे 39 धावा. चौथा बॉल डॉट. यस, आणि त्यानंतर 2 सिंगल आहेत. ओके, 39 धावा धावफलकावरती आहेत. बघा, लक्ष असू द्या. खरं तर रोशन, तुमचंही खूप चांगलं काम आहे. आमच्या ऑफिशियल स्कोरर पिंट्या दादा, त्यांचं देखील चांगलं गुणसंख्या लेखन या ठिकाणी होताना आपण पाहताय आणि योग्य माहिती आम्ही मैदानावरती पोहोचवली. 39 आल्या, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 14 होत्या. सेकंड ओव्हरला 15. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे चिराग. सोनारपाडा संघाचा चिराग. फुल लेंथ बॉल आहे. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळत असताना मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी बॉल खाली आला. एक सिंगल घेत असताना एंड बदललाय. 1 धावाली. आता 40 झाल्या. आता 4थं दशक पूर्ण झालं. आता अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 40. 2 गडी बाद 40. दोघांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन. आकाश वैयक्तिक 7 वरती खेळतो 3 बॉलमध्ये. त्याच्याबरोबर मयूर 9 वरती खेळतोय. कडा घेतली. थर्डमॅनला बॉल चाला बीट करत असताना वेगाने निघालाय. आउटफील्ड मैदानाची फास्ट रन. इथे मात्र मिळते 4. चौकार. चांगल्या पद्धतीचा बॉल होता. कडा घेत असताना नशिबाने साथ दिली. आकाशला नशिबाने साथ दिली. मोठी देसाईला धावा यायला हव्या होत्या, त्या धावा आल्या. चांगला बॉल टाकला होता कटर. त्याच्यावरती हलकीशी कडा घेत असताना थर्डमॅनला बीट केलं आणि चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डर होते थर्डमॅनमध्ये विराज. त्यांच्या अगदी समोरून बॉल गोळीच्या वेगाने गेला. चौकार. नेक्स्ट बॉल. या बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूलचा प्रयत्न आहे. मिड विकेटमध्ये हा फटका आहे. ज्या ठिकाणी फिल्डर आहेत अमोल, त्यांच्या हातामध्ये हा फटका. अमोल एक जबरदस्त खेळाडू आहे या टीमचा. 1 धाव या ठिकाणी आली. 45. 45 धावा धावफलकावरती सध्या लागताना आपण पाहत आहे. 45 धावा. अजून 3 बॉल बाकी आहेत. टार्गेट बनवायचं आहे. 45 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहिल्या. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे ऑन साईडला. त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना अलॉंग विथ कार्पेट हा फटका होता. मिड विकेटकडे एक सिंगल मिळेल. एंड बदलला. लास्ट ओव्हरमध्ये मात्र सिंगल आले तरी चालेल, मग मोठे फटके जर का आले तर मात्र 50 ओलांडेल. पहिल्या सत्रामध्ये मोठी देसाई संघ प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो. आता इथून 51. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. या ओव्हरमध्ये 7 दिल्या. समोर पुन्हा एकदा आकाश मात्रे. प्रचंड वेगवान बॅट्सविंग ज्याच्याकडे आहे. आक्रमक स्ट्रोकसाठी जो खेळाडू ओळखला जातो तो आहे स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर टाकला त्याला. परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये हा बॉल आहे. पायात टाकला होता, जिथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक चिरागच्या माध्यमातून अप्रतिम. राईटम राऊंड द विकेट. कोण बनवला. पायामधून बॉल निघाला विकेट किपरकडे. त्या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल. कधी कधी बॅटरचा स्ट्रॉंग झोन ओळखावा लागतो. तो जास्तीत जास्त मध्ये खेळतो की आडवा खेळतो हे तुम्हाला पाहावं लागतं. आणि त्यानंतर तुम्हाला बॉल डिलिव्हर देखील करावं लागतं. फिल्डिंग तसं सेटअप तुम्हाला लावावं लागतं. आणि यावेळेला पायात टाकला हा चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. शेवटचा बॉल लॉफ करत असताना त्या ठिकाणी मागे मारलाय फटका. बॉलरच्या झेल टिपला शेवट गोड केलाय. सोनारपाडा संघाच्या चिरागने झेल टिपला होता त्या ठिकाणी डीपमध्ये. आर्यनने, क्या बात आहे, आर्यनने हा झेल टिपला. पहिलं सत्र संपलं. धावा आल्या धावफलकावरती 3 गडी बाद 46. 46. 47चं आव्हान उभं केलंय. चला टॉसला पण इन्व्हाइट करूया. निळजे असंघाचा कर्णधार आणि नावाली संघाचा कर्णधार. टॉस केला जाईल. सागावला बाई मिळाली, त्यामुळे आपण निळजे आणि नावाली दोन्ही टीमला इथे इन्व्हाइट करूया टॉससाठी. यस, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. मोठी लढत असेल 2 टीमच्या दरम्यान. तर टॉस केला जाईल. आकाश भोईर स्पर्धेचे आमचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकला आहे आणि आता आयोजक आकाश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. स्वतः चांगले खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरपूर मोठं योगदान आकाश भोईर यांचं राहिलं आहे. टॉस जिंकलाय निळजे संघाने. सर्वप्रथम अभिनंदन. नितेश, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. समोर प्रतिस्पर्धी नावाली संघ. किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे. मागच्या सामन्यामध्ये तुझा परफॉर्मन्स चांगला आला. इतर खेळाडूंबद्दल काय सांगशील? त्यांच्याकडून किती अपेक्षा तुला? अपेक्षा तर खूपच आहे आणि होईल त्यांचा पण चांगला, कारण की ठीक आहे वेळ वाईट आहे पण नक्कीच ते चांगले खेळतील. क्या बात आहे. शुभेच्छा. वेळ वाईट आहे, नक्कीच चांगली येईल. नावाली संघालाही शुभेच्छा पण देऊया. टॉस जिंकला निळजे संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नावालीला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. धन्यवाद.
47 धावांचा पाठलाग करायचा आता या इनिंगमध्ये सोनारपाडा संघाला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. एका बाजूला 47 धावा डिपेंड करायच्या मोठी देसाईला. खूप साऱ्या शुभेच्छा आपण दोन्ही टीमला या ठिकाणी देतोय. 47चं टार्गेट आज खरं तर हायेस्ट 64चा होता निलजे संघाच्या माध्यमातून, जो खरं तर कौसा टीमच्या अगेन्स्ट केला होता. नितेशने चांगली आक्रमक बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये केली होती. 34 धावा नॉटआउट त्याने केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा नावाली नियोजन हा सामना प्रेक्षकांच्या भेटी राहील. आजच्या दिवसामधला पुढचा सामना असेल. या अगोदर 47 धावांचं आव्हान. चला सोनारपाडा टीम लवकरात लवकर सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आपण पाठवा. बघा आडिवली संघ इथे आलेला आहे. शिरडोन ब संघ. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा आयोजकांनी तुम्हाला संपर्क साधलाच असेल, तुम्हाला इथे यावं लागेल. आज मॅच होणार आहे शिरडोन ब आणि त्यांच्या बरोबरीने आडिवली. उद्याचं प्रेशर कमी होईल. उद्या शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. 48 संघांचा सहभाग आपण इथे पाहिला. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या महिन्याला खरं तर डान्सिंग डिसेंबर म्हणतात, कारण नंतर 2026ला सुरुवात करणार तो इंग्रजी वर्षाला जानेवारीमध्ये. याच महिन्यामध्ये शाळा कॉलेजेसचे स्कूल पिकनिक असतील, स्नेहसंमेलन असतात आणि 31 देखील मोठ्या उत्साहात एन्जॉय करतात आपले सर्व तरुण. आणि त्याचबरोबरीने क्रिसमस हा सण देखील याच महिन्यामध्ये येतो. लवकरच आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आणि अगदी वर्षाच्या शेवटाला मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन. 47चं टार्गेट. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज संदेश कॅप्टन. अनिकेतसाठी पहिला बॉल क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेगला. भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय फलंदाज अनिकेतने. अनिकेत पाटील योगेश नॉस्टॉकिंग एंडला आहेत. संदेशचा पहिला चेंडू होता, पायात टाकला होता आणि काय स्वीप केलाय अप्रतिम. स्क्वेअर लेगमध्ये हा फटका होता, एका टप्प्यावरती गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार मिळाला सोनारपाडा संघाला. 47चं टार्गेट, ज्यामध्ये 4 लेस होतील, कमी होतील. 43ची गरज. याही वेळेला हॅमर्ड केलं होतं बॅक टू द बॉलर. खरं कवसला मारायचं होतं आणि बॉल आतमध्ये लागला, त्यामुळे बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं इतकं सोपं नाही आहे वेगवान बॉलवरती. बघा पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहताय. तयार नव्हते तरी देखील बॉलला त्याने थांबवलं संदेशने. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल अनिकेतच्या नावावर दिलेला. दुसऱ्या बॉलमध्ये संदेशनं केलं कमबॅक. 47 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये ताकद वापरतोय अनिकेत पाटील. याही वेळेला फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटने केले ट्रेडमार्क शॉट डाऊन द ग्राउंड. हा चौकार अफलातून स्ट्रोक होता, ओव्हर पिच आणि त्याच्यावरती सरळ बॅटने हा फटका होता. व्हर्टिकल बॅट फ्लो ज्याला म्हणतात. बॉलरच्या डोक्यावरून हा मारला. अप्रतिम होता. जबरदस्त टायमिंग. चौकार मिळाला. मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतला अनिकेतने. दुसरा चौकार या इनिंगमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु इथे फटका फसलाय आणि विकेट देखील मिळालाय. मोठा धक्का बसेल सोनारपाडा संघाला. रिव्हर्स खेळायचा होता आणि इथे चांगल्या वेगवान दाटीचा चेंडू टाकला संदेशने. बघा पुन्हा एकदा रिप्ले या बॉलचा. झटपट स्टान्स बदलला होता आणि फोर्स करत असताना हा रिव्हर्स होता, त्यामुळे कनेक्शन प्रॉपर नव्हतं. तिथे झेल टिपला शतरक्षकाने. जयेशने हा झेल टिपला. अनिकेत बाद झाला 8 वरती, ज्याने 2 चौकार ठोकले होते आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. इम्प्रोव्हायझेशन ज्याला म्हणतात. आधुनिक क्रिकेटमध्ये नवनवीन फटके आले, ज्यामध्ये रिव्हर्स, लॅप शॉट, नो लुक. खरं तर आपण पाहिलं डेल स्कूप, बरेचसे फटके आहेत. आणि यावेळेला मात्र हा खेळाडू बाद झाला. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल विकेट. अप अँड डाऊन्स. 8 धावा आहेत. अजून 39ची गरज आहे. येणाऱ्या 20 बॉलमध्ये
सोनारपाडा संघाला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 3 प्रथमेश पालघरी हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 3 हा देखील एक अतिशय विध्वंसक आक्रमक स्फोटक खेळाडू आहे. मैदानाकडे जाताना आपण त्याला पाहत आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक पहिलं मार्गस्थ आहे. या मॅचचा आजच्या दिवसातील 5वा सामना. यानंतर निळजे अ विपक्ष एका बाजूला नावाली. निळजे अ संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं नावाली टीमला. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु त्या अगोदर हा सामना देखील तितकाच रोमांचक तुम्हाला होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑनला आतमध्ये घेतलं आणि एक्स्ट्रा कव्हरला देखील एक फिल्डर लावला. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. मिड ऑनला एक फिल्डर उभा केला संदेशने. यावेळेला टॉस केला चेंडूला. बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी करत असताना संदेशला आपण पाहिलं. लाईन देखील चांगली होती. परफेक्ट बाउन्सर गुड लेंथमधून मात्र बॉलला उडवलं. 1 फॉर 1 ओव्हर. वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली. शोल्डरचा वापर करत असताना योग्य वेळेला मात्र बाउन्सर वापरला आणि सटीक बाउन्सर पाहायला मिळाला. कधी कधी बाउन्सर टाकत असताना दिशाहीन गोलंदाजी होते. कधी कधी अनप्लेबल असतो तो चेंडू. वाईड बॉल पंचांकडून घोषित केला जातो. परंतु सटीक बाउन्सर नंतर मात्र कडा घेतली. शॉट फाईन लेगला झेल बाद. लेंथवरून मात्र बॉलने थोडासा पिकअप घेतला. राईज झाला. पाटला ब्रश करत असताना शॉट फाईन लेगला झेल टिपला. अजयने हा झेल टिपला. अप्रतिम झेल होता. विकेट किपरच्या मागे पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर आले. परंतु कमबॅक होतं. संदेश ज्या ठिकाणी 2 विकेट्स मिळाल्या. आपण इनिंगचं कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या. अमरच्या अगेन्स्ट 1 विकेट त्याला मिळाला होता. पॉवर प्लेमध्ये इथे मात्र 8 रन आणि 2 विकेट. त्यामुळे खरं तर सध्या पारडं जड आहे मोठी देसाई टीमचं. खरं तर मागच्या मॅचमध्ये 6 विकेट देखील काढल्या. फायपर पूर्ण केलं होतं संदेशने. गोलंदाजीमधला भेदक असा खरं तर हा गोलंदाज. निळजे संघाने एका बाजूला नावाली. नेक्स्ट मॅच नंबर 6 टॉस झाला आहे. निळजे अ संघाने टॉस जिंकला. नावाली टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ओम साई MTC स्पोर्ट्स तुमचं खरं तर मनापासून कौतुक. चांगलं ग्राफिक्स स्क्रीनवरती आपण पाहत आहे. प्रेक्षकांना ही माहिती होतं पुढचा सामना कोणाचा आहे आणि कॅप्टन कोण आहेत, संघ कोणते आहेत. अपडेट्स कारण सध्याच्या 21व्या शतकामध्ये आपण सध्या विज्ञान युगामध्ये आहोत. त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह राहावं लागेल. स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तुमच्याकडे देखील अपडेट असायला हवं. प्रत्येक गोष्टीचं नवनवीन तंत्रज्ञान तुम्हालाही त्या ठिकाणी शिकावं लागेल. चांगलं योगदान. सेकंड ओव्हरला आले बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज अजय मडवी. फार एंड मात्र षटक आहे. समोर योगेश. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने घेत असताना दिशा दिली. पहिली धाव पूर्ण केली. सेकंड होईल का? डेफिनेटली होईल आणि निघालाय थ्रो. रॉकेट थ्रो. अप्रतिम. वरुणचा हा थ्रो होता. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. वरुण लेदरचा खेळाडू आहे. लेदरचा हा खेळाडू. लेदरमधला आपण पहिला शहापूरचा ओमकार तारमळे त्याची खरं तर इंडिया IPL मध्ये निवड झाली. सनरायझर हैदराबाद संघामध्ये तो खेळ आपलाच भूमिपुत्र. हे देखील आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. टेनिसबरोबर लेदरमध्ये देखील चांगलं प्रावीण्य मिळवणारे खेळाडू ज्यामध्ये मी आवर्जून आता वरुणचाही उल्लेख करेल. काय थ्रो होता. रॉकेट थ्रो होता. परफेक्ट थ्रो होता. बघा ओमकारला आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. अगदी गरीब कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू. बॅकग्राऊंड मोठं असायलाच हवं. एखाद्या गोष्टीसाठी असं चालत नाही आहे. बॅकग्राऊंड जरी इतकं मजबूत नसेल तर तुमचा परफॉर्मन्स चांगला असायला हवा. तुमचा योगदान चांगला असायला हवा. आणि चांगला योगदान देणारा खेळाडू ओमकार तारमळे शहापूरचा खेळाडू. सनराईज हैदराबादमध्ये त्याची निवड झाली आहे. अभिनंदन त्याला. आपण त्याचं अभिनंदन करूया. आणि आपल्यासाठी देखील अभिमानाचा क्षण आहे. आदर्शवत खेळाडू. तोही टेनिस चांगला खेळला. 3रा विकेट या ठिकाणी मिळाला 9 या धावसंख्येवरती. हा विकेट खरं तर राहील वरुणच्या नावावरती कारण त्याचा थ्रो होता. वेगवान थ्रो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अमोल पाटील मोठं नाव आहे सोनारपाडा टेनिस क्रिकेटमधला. अमोल पाटील कधीही गेर बदलेल आणि सामन्याला कलाटणी देईल असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि नक्कीच पिंट्यादादाने सांगितलं तर वरुण माझा आवडता खेळाडू. तसा अमोल देखील त्यांचा आवडता खेळाडू आहे. कारण त्यांच्याकडे असणारे वैविध्यपूर्ण फटके, त्यांची बॅटिंग स्टाईल आणि त्यांचा नेचर स्वभाव हा देखील तितकाच सुंदर असतो. त्यामुळे या खेळाडूंचे चाहते आहेत संबंध टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यामध्ये अमोलचा उल्लेख केला जाईल. तो आता 5व्या क्रमांकावरती आलाय.
दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. अमोल आणि त्याच्याबरोबरीने आर्यन. बॉलिंग ट्रॅकवरती अजय मडवी. राऊंड द विकेट. थोडी जागा बनवली होती. पुन्हा एकदा मिडॉनच्या फिल्डरकडे बॉल चाललाय. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. मोठी देसाई संघ आता हळूहळू या मॅचमध्ये शिरकाव करतो असं म्हणायला हरकत नाही. दबाव टाकतोय सोनारपाडा संघावरती, कारण येणारे 16 चेंडू विजयासाठी 38चं समीकरण या मॅचमध्ये आलं. 16 बॉल 38 धावा. क्रॉस खरं तर ट्रॅकवरती येतोय. त्या ठिकाणी राऊंड द विकेट. ऑन साईडला स्वीट साऊंड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पूल पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. अमोल पाटीलचा धमाका षटकार. अप्रतिम टायमिंग. बघा हा आवाज ऐकण्यासारखा आहे. कानाला मंत्रमुग्ध करून जातो जेव्हा बॅटला हा साऊंड येतो. टक आवाज आला. कडक शॉट. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा स्ट्रोक होता. 6 धावा षटकार पाहायला मिळाला. मच निडेड सिक्सर. मी मगाशी म्हटलं कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो हा खेळाडू. जर का जास्त वेळ विकेटवरती थांबला तर मात्र अडचणींना सामोरं जावं लागेल आर्मी 11 मोठी देसाई टीमला. जितक्या लवकर तुम्हाला अमोलला बाद करता येईल तो प्रयत्न आता करता देसाई संघाला करावा लागेल. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल. 15 रन 15 धावा स्कोर कार्डवरती अजूनही मोठं टार्गेट आहे. यावेळेला देखील आपण पाहिला इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आहे. यावेळेला ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत असताना परत एकदा मोठा फटका. इथे चौकार येतोय सोनारपाडा संघासाठी अमोल पाटील यांच्या बॅटमधून. मधल्या फळीतला हा खेळाडू आहे. 5व्या क्रमांकावरती आला. अतिशय क्रुशियल मोमेंटला आला. संघाची परिस्थिती बिकट असताना मात्र हा खेळाडू मैदानामध्ये आला आणि तो धावा घेऊन देखील आला. षटकार चौकार त्याने ठोकलाय. 10 धावाचं योगदान त्याने दिलं आपल्या टीमला. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 14 चेंडूमध्ये 28 हे समीकरण या मॅचमध्ये आलं. 2 मोठ्या फटक्याने आता चेंडू आणि धावांमधला अंतर. रन बघा किती झालेले आहेत. 19 धावा 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता अजूनही 28ची गरज आहे. 14 बॉल 28. अमोल पाटील कर्दनकाळ ठरेल का मोठी देसाई संघासाठी हे पाहावं लागेल. याही वेळेला कवसला. क्या बात. अफलातून अप्रतिम ट्रिमेंडस ब्युटिफुल. 6 धावा षटकार. 20 सेपमध्ये हा फटका होता. ताकद टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिली. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करत असताना पहिले शफल झाले, पुन्हा आत आले आणि त्यानंतर इनसाइड आउट पद्धतीने खेळत असताना हा फटका होता. 20 सेपमध्ये लॉंग ऑफच्या बाहेर मिड ऑफला क्लिअर करायचा होता. षटकार मिळाला. आणखीन एक षटकार. यावेळेला देखील ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथवरती आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पहिली सिंगल घेतली. सेकंडचा कॉल. निघालेत अमोल आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. धावांना गती मिळाली. या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या. अजय मडवीने सामन्याला कलाटी देणारे हे षटक. आता 12 बॉल 20 समीकरण या मॅचमध्ये आलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावा. 12 बॉल 20. हा सामना आता सोपा नाही आहे मोठी देसाईला, कारण अमोल पाटील मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबरीने आर्यन ज्याने खरं तर एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता मागच्या ओव्हरमध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला येईल. 12 बॉल 20. तिसरे पंच झाला आपण मैदानाकडे. शिस्तबद्ध क्रिकेट म्हटलं की सातत्याने कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट शिस्तबद्ध. बरोबर सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडतोय. हे खरं तर वैशिष्ट्य आहे. आम्ही ज्या परिसरातून येतोय कधी कधी 12ला पडतो बॉल, कधी कधी 11ला पडतो. ही शोकांतिका आहे. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन फार गरजेचं आहे, कारण आता क्रिकेट प्रोफेशनल झालं आहे, व्यावसायिक झालं आहे. तुम्हाला त्यातून चांगला मानधन मिळतो आहे, तुम्हाला त्यातून चांगला मोबदला मिळतो आहे. आणि जर का तुम्ही क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळाल तर नक्कीच करिअर देखील तुम्ही घडवू शकताय. केतन म्हात्रे एक उत्तम उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर. व्यावसायिक खेळाडू ग्रामीणमधून सुरुवात. आता आपण पाहिलं व्यावसायिक दर्जाचा एक स्टार खेळाडू बनला केतन म्हात्रे वाकणचा. तो देखील याच संघटनेतला आहे, कल्याण डोंबिवली परिसरातला. स्टार्किंग एंडला आता आर्यन आहेत. फ्रेश बॅटर मोठी देसाईचा गोलंदाज सज्ज होतोय. पुढे टाकला बॉल. हलक्या हाताने खेळले. बॅक टू द बॉलर. रन कंप्लीट होईल आणि स्ट्राईक मिळेल आता अमोलला. सागर आलेत बॉलिंग मार्कमध्ये. आता 11 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. 11 बॉल 19 धावा. 11 चेंडू 19. 5 बॉल 18 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला आणि एक दुहेरी धाव देखील त्यांनी कंप्लीट केली होती. 5 बॉलमध्ये 18. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 10.36.
आता आलाय, पण तो अमोल जर का मैदानामध्ये असेल तर मात्र धावा कमी पडतील त्याच्यासमोर. इतका चांगला खेळाडू, इनसाइड आउट कवर्सला खेळले त्या ठिकाणी थ्रू द कवर्स. हा फटका होता लो फुल टॉसवरती. ड्राईव्ह पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. एंड बदलला. आता येणारे बॉल असतील 10. विजयासाठी अजूनही 17 धावांचं समीकरण बाकी आहे. 10 बॉल 18. यस, 10 बॉल 18चं समीकरण बाकी आहे, कारण मागच्या दोन्ही बॉलमध्ये सिंगल आले. आता 10 चेंडूमध्ये 18 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गोलंदाजाची देखील माइंडसेटमध्ये आहे. किती धावा खर्च त्यांना करायचा आहे त्यांनाच ठरवावं लागेल. यावेळेला लेंथ बॉल टाकलाय, कमी गतीचा पुलचा प्रयत्न होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. संजीवनी देऊन जाईल खरं तर मोठी देसाईला. क्या बात आहे, प्रचंड स्विंग झाला बॉल. नॅचरल स्विंग गोलंदाजा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि इथे डॉट बॉल. शेवटचे 9 चेंडू आता विजयासाठी 18. शिरोडन ब संघ देखील आलाय. याही वेळेला ऑन साईडला खेळत असताना आपण पाहिलं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इथेही सिंगल कमालीचा पद्धतीने आपण पाहिलं. या ठिकाणी थ्रो कलेक्ट केला गोलंदाजाने, सागरने. 1 धाव आली. शेवटचे 2 बॉल आहेत या ओव्हरमधील आणि आता 8 मध्ये 17. मला वाटतं आता चान्स घेईल अमोल, कारण त्याला माहिती आहे पुढच्या ओव्हरमध्ये जर प्रेशर कमी करायचं असेल तर इथे एक मोठा फटका घ्यावाच लागेल आणि कदाचित चान्स घेतील. आणि हीच संधी आहे अमोलला बाद करण्याची. पुढच्या 2 बॉलवरती जर का अमोलचा विकेट मिळाला तरीच दबाव वाढेल, परंतु इथे फटका लाजबाब. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, पुढेच जायचं अमोल पाटीलला. आणि काय फटका होता, षटकार. आपण जे प्रेडिक्ट केलं 2 बॉलमध्ये चान्स त्यांनी घेतलाय आणि षटकार देखील आला. आता 7 मध्ये 11. 7 बॉल 11. काय फटका होता, अप्रतिम. पुढे टाकला होता बॉल, त्याच्यामध्ये डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक्स. कॅमेरामनचंही कौतुक, चांगल्या पद्धतीने बॉलला कॅप्चर केलं. 14 वर्षाचा कॅमेरामन आहे, त्याचंही कौतुक करावं लागेल. 7 बॉल 11. या बॉलला देखील अमोल चान्स घेईल का, पाहावं लागेल. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे, सिंगल कंप्लीट करेल कारण त्याला हवी स्ट्राईक लास्ट ओव्हरमध्ये. आता एका ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांचं समीकरण. पाणी हवंय, ड्रिंक्स ब्रेक आपण करतो. चला दोन्ही 12 खेळाडू पाणी घेऊन चला मैदानामध्ये. 8 बॉल 26 वरती खेळतोय अमोल पाटील, परंतु वेल फिनिशर ही भूमिका त्याला साकारता येईल का, ही महत्त्वाची भूमिका असेल. कारण मला आता तोच सामना पुन्हा आठवतोय. खरं तर आगासन आणि दहीसर वेल फिनिश, तुम्हाला वेल फिनिशर बनावं लागेल. तुम्ही किती चांगले खेळला त्यापेक्षा सामना फिनिश करून मैदानाच्या बाहेर येता हे फार महत्त्वाचं आहे. युवराज सिंग तुम्हाला आठवत असेल. 6 बॉल 10. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते रोशनदादा भोईर मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं विशेष आभार मानावं लागेल. वर्षभर त्या संघाला खरं तर पॅक करणं, बहुधा फॉर्म असो किंवा नसो, त्यांना सतत प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी करून उतरवणं सोपं नाही आहे. आणि या गोष्टी खरं तर या पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून होताना पाहिले. आमचे स्वप्नीलजी भोईर आणि रोशन भोईर ऑन स्क्रीन, त्यांना आपण सध्या पाहत आहे. या स्पर्धेचा आनंद घेत असताना सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते रोशनजी भोईर. 37 37 धावा आहेत. आता येणारे 6 बॉल 10 धावा. मॅच ऑन आहे, सामना बॅलन्स आहे. जय आणि पराजयामधलं महत्त्वाचा दुवा जर कोण असेल या सामन्यामध्ये तर तो अमोल पाटील आहे. त्याला बाद केलं असं तर कदाचित मोठी देसाई संघ तुम्हाला इथे शिरकाव करताना पाहायला मिळाला असता. तर आला आहे बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. वरून आला पहिला बॉल, फुल लेन टाकलाय. वरूनचा पहिला चेंडू क्विकर वन होता, अतिशय वेगात आला. आता लेदरचा गोलंदाज, त्याची बॉलिंग ॲक्शन बघा, अगदी 4-5 पावलांचा रनअप. रिदम चांगला आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, बॉलचं डिरेक्शन चांगलं आहे, ॲक्शन चांगली आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या. आणि ते पहिला त्याने डॉट बॉल टाकला. तर 5 मध्ये 10. 5 बॉल 10. अमोल पाटील संकट मोचक. सोनारपाडा संघाचा पायातला बॉल गॅपमध्ये खेळलाय. अफलातून टायमिंग. गॅपमध्ये बॉल मात्र चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. आता 4 बॉल 6चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. काय इनिंग साकार होतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा मैदानामध्ये, आपोआप प्रसिद्धी मिळेल. आणि सातत्याने चर्चा असते या खेळाडूची, जो नेहमी स्वतःला सिद्ध करत असतो. कठीण परिस्थितीमध्ये 2 हात करत असतो स्वतःला, आणखीन तो प्रोत्साहित करत असतो, संघाला चांगलं योगदान देत असतो. असा हा खेळाडू अमोल.
त्याच्या बॅटमधून चौकार आला. आता 4 मध्ये 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. सामन्यामध्ये बरेचसे चढउतार पाहिले. वरुण पाटील पाहायला मिळेल का पुन्हा एकदा चर्चेमध्ये पुढे आले होते. हलक्या हाताने केले. विकेटची संधी आहे आणि विकेट मिळालाय. गहानिमे ट्विस्ट. अमोल पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. 11 बॉलमध्ये 30 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने. हा खेळाडू चाललाय निर्णायक क्षणाला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा कॉन्फिडन्स वाढलाय आता मोठी देसाई संघाचा, कारण अमोल पाटीलचा विकेट त्यांना मिळालाय. 3 बॉल 6. बॉलर्स बॅक ड्राईव्ह फटका खेळायचा होता, परंतु लॉंग ऑनला फटका खेळून बसले आणि मोठी चूक त्यांच्या माध्यमातून झाली. अटॅक करू की सिंगल डबल घेऊ हाच प्रश्न होता आणि इथे फटका फसला. बघा इथे मागच्या इनिंगमध्ये 3 विकेट गमावले होते मोठी देसाई संघाने. यावेळेला 4 विकेट गमावले सोनारपाडा संघाने. त्यामुळे कंपल्सरी चेस करावं लागेल विजयासाठी. सोनारपाडा संघाला 3 बॉलमध्ये 6 धावा. अमर ठाकूर मैदानामध्ये आलाय. बघा मागच्या इनिंगमध्ये 3 विकेट गेल्या होत्या मोठी देसाईच्या, इथे 4 गेल्या. त्यामुळे कंपल्सरी चेस करावं लागेल. मैदानामध्ये टीम सोनारपाडाला धावांचा पाठलाग करताना 6 धावा तुम्हाला 3 मध्ये कंप्लीट करावाच लागतील. वरुण पाटील क्या बात आहे. पाटलांचा बोलबाला कमबॅक करत असताना या मॅचमध्ये वरुण पाटीलचं कमबॅक पाहिलं. लोअर फुल टॉस बॉलला त्या ठिकाणी सॉफ्ट हँडेड खेळले होते. फटका देऊन बसले. झेल पकडला होता. विकेट मिळाला अमोलचा. आता अमर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉल 6 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच आहे. ड्राईव्ह लेंथमध्ये ऑन साईडला फटका गेले. पहिली सिंगल घेतली. सेकंड होईल का. निघालेत अमरला हवे स्ट्राईक. रन आउटची संधी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय केलाय. चेक केलं जाईल. वेगाने धावत गेले होते आर्यन नॉन स्ट्रायकिंग गेनला, कारण अमरला स्ट्राईक हवी होती दुसऱ्या रनसाठी. इथे मात्र हा रिव्ह्यू वापरला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर चेक केला जातो. या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत घेत असताना निर्णय चेक केलं जात आहे. पेंडिंग निर्णय आहे. खेळाडू बाद. रन आउट. नो डाऊट रन आउट. 2 बॉल. आता विजयासाठी 5 धावा. बघा ॲक्शन रिप्ले बघा. थ्रो होता अप्रतिम आणि त्यानंतर वरुणचं देखील कौतुक व्हायला हवं. इथे विकेट मिळालाय. रन आउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालंय. आता 2 मध्ये 5. मोठी देसाई के सोनारपाडा. अमर ठाकूर बाहुबली या संघाचा खेळाडू आहे. तो स्ट्रायकिंग एंडला. एक मोठा फटका त्याला खेळावाच लागेल आपल्या टीमच्या विजयासाठी. आकाश आले नवीन फलंदाज. 2 मध्ये 5 नाहीये. थ्रो आकाशचा होता डीपमधून. आता नवीन खेळाडू मैदानाकडे आलेत. विराज. आकाशचा थ्रो होता. अप्रतिम थ्रो होता आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय. 2 बॉल आणि 5 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. आता ही हिम्मत दाखवतोय वरुण पाटील के अमर ठाकूर हे आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉल 5 धावा. व्हॉट अ मॅच. सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. शेवटचे 2 बॉल. चांगली बॉलिंग ॲक्शन. वरुण पुन्हा सज्ज होतोय. याही वेळेला आपण पाहिला मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. थोडा बाहेर ठेवला होता, शरीरापासून दूर ठेवला होता. त्याच्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी अमरने. फिरकी पाहायला मिळाली आणि ते मात्र गिरकी घेतली अमरची. आता 1 बॉल 5. सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेस आहे. या ठिकाणी सोनारपाडा टीमसाठी षटकारच मारावं लागेल, तेव्हाच हा सामना जिंकता येईल. 1 बॉल 5. वरुण पाटील कमबॅक करत असताना या मॅचमध्ये शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावा. फिल्डिंगमध्ये बदल होतोय. ऑन साईडला डीपमध्ये जास्त फिल्डर तैनात केलेले आहेत त्या ठिकाणी मोठी देसाईच्या संघ नायकाने. अमरचा फटका रोखण्यासाठी अमर षटकार मारेल का पाहावं लागेल. 1 बॉल 5चा हा सामना पैसा बसून लढत मैदानामध्ये आहे. रोमांचक सामना. वरुण पाटील समोर असेल अमर ठाकूर. शेवटचा 1 बॉल. विजयासाठी 5 आणि शेवटच्या बॉलला आक्रमण. बाहुबली सोनारपाडाचा अमर ठाकूर. 6 धमाका 6 धावा षटकार. स्लॉट मध्ये टाकला बॉल आणि मिड विकेटच्या बाहेर हा बाहुबली स्ट्रोक. षटकार 6 धावा. सोनारपाडा संघाने सामना जिंकलाय. रोशन भोईर यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. हा सामना जिंकला षटकारानंतर. अगोदर टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती होता, म्हणजे इथे षटकार ठोकत असताना हा सामना जिंकलाय सोनारपाडा संघाने. अभिनंदन सोनारपाडा. हार्ड लक टीम मोठी देसाई. चला लगेचच
निळजे अ संघ आणि एका बाजूला नावाली संघ हा सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती असतील आमचे कुणालजी दाते सर. धन्यवाद. जबरदस्त फटका होता. बाहुबली मिडविकेटच्या बाहेर. अमर ठाकूरचा षटकार. पराभूत व्हावं लागलं या मॅचमध्ये मोठी देसाई टीमला. खरं तर वरुणने काय कमबॅक केलं होतं. हा सामना जिंकला असता तर कदाचित सामनावीर वरुणच असता. बॅटिंग चांगली केली होती. बॉलिंग करताना चांगलं योगदान त्याचं राहिलं. पण तो फिनिश केला सामना अमर ठाकूरने. सामनावीर या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच अमोल पाटील. 11 बॉल 30 धावा. 11 चेंडूमध्ये 30 करणारा अमोल पाटील ठरला या सामन्याचा हिरो. कमॉन अमोल. चला नेक्स्ट मॅच आपण चालू करणार आहोत. निळजे अविपक्ष नावाली. तर अमोल पाटील ठरलाय सामनावीर. चला अमोल या आपण प्लेअर ऑफ द मॅच. आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देऊया अमोलला. मोठी इनिंग साकारली अमोलने आणि अगदी निर्णायक क्षणाला अमोल बाद झाले होते. तेव्हा असं वाटलं होतं टेन्शनमध्ये येईल आता कदाचित सोनारपाडा संघ, परंतु अमरने काय फिनिश केलाय अप्रतिम. बाहुबली अमोल ठरलेत सामनावीर. आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देत आहोत अमोल पाटील या खेळाडूला. चला अमोल या. अमोल वेल प्लेड. 11 बॉल 30. अमोल कसा वाटला टीमचा परफॉर्मन्स आणि शेवटचा षटकार काय सांगशील? शेवटचे षटकार असे अमर ठाकूरने संघासाठी खूप वेळेला मारलेले आहेत आणि यावेळी पण विश्वास होता आणि विश्वासाला नक्कीच साध्य ठरला तो. असं वाटतं क्रुशल मोमेंटला तुझा विकेट गेला होता, जिथे तुला सामना क्लिअर करायचा होता, चौकार मारायचा होता आणि त्यावेळेला फटका फसला, तेव्हा काय होतं माइंडसेट? माइंडसेट एकच होता की मी 4चीच बॅटिंग करायला गेलेलो आणि मिस टायमिंग होऊन माझा विकेट गेला. त्यामुळे प्रेशर मागच्या फ्रेश बॅट्समनवरती आलेला. क्या बात आहे. अभिनंदन अमोल सामनावीर. तर आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते अमोलला. अभिनंदन अमोल. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. चला आपण जाऊया पुन्हा एकदा पुढच्या मॅचकडे. निळजे अविपक्ष नावाली. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचा. धन्यवाद.